नमस्कार. आज आपण चटपटीत अगदी बाजारात मिळते तशी चिकन फ्रँकी घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यामध्येच 1 वाटी मैदा घालायचा, चवीनुसार मीठ घालायचं, त्यानंतर 1 चमचा तेल घालायचा. आता हे सगळं चांगलं मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी घालून याचा छान सॉफ्ट असा गोळा तयार करायचा. हे पीठ आपल्याला छान चपातीसारखं सॉफ्ट भिजवून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपण अर्धा मैदा आणि अर्धं गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही पूर्णपणे गव्हाचं पीठ किंवा मग मैदा वापरू शकता. तर इथे आपलं हे पीठ भिजवून झालेलं आहे. आता 10 ते 15 मिनिटं असं साईडला ठेवायचं. तोपर्यंत आपण मस्त चिकनची चटपटीत स्टफिंग बनवून घेऊ. त्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तेल घालायचं. तेल हलकं गरम झालं की 1 बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा आपल्याला या ठिकाणी खूप जास्त लालसर करायचं नाही, हलका गुलाबी रंगावर परतून घ्यायचा. आता यामध्ये 1 चमचा ठेचलेला लसूण घालायचा. लसणाचा असा ठेचलेला फ्लेवर यामध्ये खूप छान लागतो. कांदा आणि लसूण आपला छान परतला. आता यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो, 1 बारीक चिरलेली शिमला मिरची घातलेली आहे आणि 1-2 मिनिटं छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला टोमॅटो आणि शिमला मिरची परतून घ्यायची आहे. तर या ठिकाणी टोमॅटो आणि शिमला मिरची आपली परतून झाली. आता यामध्ये बोनलेस चिकन घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं. तर इथे मी 100 ग्राम बोनलेस चिकन घेतलेलं आहे. याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. 100 ग्राम बोनलेस चिकनमध्ये आपल्या 3 ते 4 मीडियम साईजच्या फ्रँकी तयार होतात. आता यामध्ये पाव चमचा हळद घालायची आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं. सुरुवातीला यामध्ये अजिबात कुठलेही मसाले घालायचे नाही. हे चिकन आपण मिठामध्ये आणि हळदीमध्ये व्यवस्थित असं शिजवून घेऊ. यावर झाकण ठेवायचे. 5 मिनिटं वाफ काढून घ्यायची. आता या ठिकाणी बघा 5 मिनिटानंतर आपल्या चिकनचा कलर चेंज झालेला आहे. या ठिकाणी आपलं चिकन आहे ते छान सॉफ्ट असं शिजलेलं आहे. हे बोनलेस चिकन आहे त्यामुळे शिजायला फार वेळ लागत नाही. आता यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि अर्धा चमचा आपला घरगुती मसाला घातलेला आहे. हे मसाले आपण चिकनसोबत 1-2 मिनिटं परतून घेऊ, म्हणजे मसाल्यांचा कच्चेपणा कमी होतो. आता मसाले परतले. आता या स्टफिंगला छान चटपटीत चव यावी यासाठी यामध्ये मी 1 चमचा शेजवान चटणी घातलेली आहे. शेजवान चटणी घातल्यामुळे हे चिकनचं जे स्टफिंग आहे ते मस्त चटपटीत होतं आणि त्याला एक छान वेगळा फ्लेवर येतो. इथे आपलं चिकनचं स्टफिंग तयार झालं. आता आपण पुढची प्रोसेस करूया. त्यासाठी इथे मी एक पोळपाट घेतलेला आहे. याला थोडंसं तेल लावायचं आणि आपण मैदा आणि गव्हाचं पीठ एकत्रितरित्या ते भिजवून घेतलेलं आहे ते तेल लावून पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटं चांगलं मळून घ्यायचं, म्हणजे हे जे पीठ आहे ते छान सॉफ्ट होतं. आणि आता याचा एक छोटा गोळा घ्यायचा चपाती लाटण्यासाठी. तर आता आपल्याला फ्रँकी किती मोठी किंवा किती छोटी हवी आहे त्या अंदाजाने याचा एक आपल्याला छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि याला कोरडं पीठ किंवा मग मैदा लावायचा आणि याची आपल्याला छान पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे. तर या ठिकाणी आपल्याला साधी घडीची चपाती लाटायची नाही आहे, तर साधी प्लेन चपाती आपण लाटून घेणार आहोत. तर हे बघा या ठिकाणी आपली ही चपाती लाटून झालेली आहे. नेहमीपेक्षा ही चपाती थोडीशी पातळ लाटायची. तर इथे मी मीडियम साईजची चपाती लाटून घेतलेली आहे. गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे. आता छान गरम तव्यावर आपण चपाती दोन्ही बाजूने छान भाजून घेऊ. आता आपली चपाती भाजते आहे तोपर्यंत इथे एका वाटीमध्ये 1 अंड फोडून घेतलेलं आहे. याचं आपल्याला ऑमलेट बनवायचं आहे. तर यामध्ये आपण अगदी चिमूटभर हळद आणि चिमूटभर मीठ घालायचं आणि हे सगळं व्यवस्थित छान अंड आपल्याला फेटून घ्यायचं आहे. आपण चिकन फ्रँकी बनवतो आहे त्यामुळे आपण जेव्हा बाहेर चिकन फ्रँकी खातो तर त्यावेळेला त्यामध्ये ऑमलेटसुद्धा असतं. तर तुम्हाला ऑमलेट बनवायचं नसेल तर तुम्ही या ठिकाणी ऑमलेट स्किप करू शकता. परंतु आज आपण अगदी स्ट्रीट स्टाईल ही चिकन फ्रँकी बनवतो आहे त्यामुळे या ठिकाणी आपण ऑमलेटसुद्धा बनवणार आहोत. चपाती आपली भाजून झालेली आहे. तव्यावर थोडंसं तेल टाकून याचं ऑमलेट आपल्याला तयार करून घ्यायचं आहे.
तर इथे आपलं ऑमलेट तयार झालेलं आहे। बनवलेली चपाती आपण पोळपाटावर ठेवलेली आहे आणि तयार केलेलं ऑमलेट त्यावर ठेवायचं। त्यानंतर यावर आपल्याला 1 चमचा मेयोनीज आणि 1 चमचा शेजवान चटणी लावून ती संपूर्ण ऑमलेटवर पसरवून घ्यायची आहे। जर तुम्ही ऑमलेट यूज करणार नसाल तर चपातीवर आपल्याला ही शेजवान चटणी आणि मेयोनीज स्प्रेड करून घ्यायचं आहे। त्यानंतर चटपटीत चिकनचं स्टफिंग आणि काही भाज्या यावर घालायच्या। तर या ठिकाणी मी पत्ताकोबी, गाजर आणि शिमला मिरची असे उभे पातळ कापून घेतलेले आहेत। आता यावर भरपूर असं किसलेलं चीज घालायचं आणि दोन्ही साइडने आपल्याला असं ही फ्रँकी फोल्ड करून घ्यायची आहे। आता ही फ्रँकी तुम्ही अशी सर्व करू शकता कारण चपाती आपली भाजलेली आहे, परंतु या फ्रँकीला छान क्रिस्पीपणा यावा यासाठी मी तव्यावर ही फ्रँकी दोन्ही साइडने छान बटर लावून थोडीशी क्रिस्पी करून घेणार आहे। तर दोन्ही साइडने आता या फ्रँकीला किंवा मग चिकन रोलला आपल्याला बटर लावायचं आहे आणि हलकी क्रिस्पी आपल्याला ही फ्रँकी करून घ्यायची आहे। फ्रँकी आपण अशी क्रिस्पी करून घेतली तर ती चवीला अप्रतिम लागते, मस्त क्रिस्पी आणि आतून चीजी आणि चटपटीत अशी ही फ्रँकी आपली तयार झालेली आहे। आता याच पद्धतीने मी ही फ्रँकी बनवून घेतली। अजून 3 फ्रँकी या ठिकाणी मी बनवून घेतलेल्या आहेत। तर 100 ग्राम या ठिकाणी बोनलेस चिकनमध्ये साधारण 3 मीडियम साईजचे चिकन रोल किंवा मग फ्रँकी आपली तयार झाली। तर तुम्ही सुद्धा घरच्या घरी मस्त चटपटीत चिकन फ्रँकी किंवा मग चिकन रोल नक्की ट्राय करा। धन्यवाद।